व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. वेलकम टू ई क्लास ऑफ मराठी. मराठीमध्ये आपण पुण्यात्मा यशवंत हे प्रकरण बघत आहोत. यशवंत याच्याबद्दल त्याचा भाऊ श्याम हा त्याच्या मित्रांना सवंगड्यांना गोष्ट सांगत आहे. तर आपण बघितलेलं आहे की श्याम आणि त्याचा भाऊ हे दोघे शाळेत गेलेले होते आणि घरी यशवंताची तब्येत फारच बिघडलेली होती. तर एक प्रसंग देखील आपण बघितला होता की ज्यावेळेस शेळीने डाळ खाल्ली होती त्यावेळेस यशवंत डाळ एकसारखी करू लागला आणि त्यावेळेस त्याला आजी रागवली होती की डाळ खातोस का रे, आणि तू कोणाला समजू नये म्हणून तू एकसारखी करून ठेवतो आहेस की. तर त्यावेळेस रडकुंडीला आला होता यशवंत. त्याला असं वाटत होतं की सगळे मला उगेच बोलतात, कारण आईसुद्धा त्याला रागवलेली होती. तर पुढे बघूयात की आई जेव्हा रागवली तर यशवंत आईला म्हणतो की आई, देवा शपथ नाही ग खाल्ली डाळ, का सारीजण मला बोलता. असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळंब्याखाली रडत बसला. म्हणजे घराच्या बाहेर जो एक ओसरी म्हणू किंवा आताच्या भाषेमध्ये आपण त्याला जसं पोर्च म्हणतो, तर बाहेर तो झाडाच्या बुंध्याला जो ओटा असतो त्या काळंब्याखाली तो रडत बसला. तर हा सगळा प्रकार हा आदल्या दिवशीचा होता. आदल्या दिवशीचा म्हणजे एक दिवसाच्या आधीचा, ज्या दिवशी यशवंताची तब्येत ही फार बिघडलेली होती त्याच्या आधीच्या दिवशीचा. परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता. म्हणजे त्याच्या वेदना इतक्या असह्य होत्या, इतक्या तीव्र होत्या की यशवंत आता मरणाच्या दारी पडलेला होता. सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते. यशवंत निकाल मागण्यासाठी का देवाकडे जावयास निघाला, इतके का त्याच्या ते मनास लागले. तर इथे श्यामला किंवा लेखकाला असं म्हणायचं आहे की असं आपल्याला मोठे मंडळी सांगत असतात की आपण खरं खोटं, एखादा व्यक्ती जर खोटं बोलत असेल तर आपण त्याला म्हणतो की उपरवाला सबका हिसाब रखता है. देवाच्या घरी ही सगळ्यांची परीक्षा होत असते. खरं खोटं हे देवाला माहीत असते आणि म्हणून सत्याची परीक्षा ही मरणाच्या दरबारात होत असते. आणि ह्या मरणाच्या दरबारात यशवंत मरणे की जगणे असा निकाल मागण्यासाठी का देवाकडे जायला निघाला. इतके का त्यांनी ते मनास लावून घेतले की सत्याची परीक्षा खरोखरच मरणाच्या दरबारात होते म्हणून, किंवा खरोखरच त्याला काय असं दाखवून द्यायचं आहे की जगायचं की मरायचा असा निकाल तो देवाकडे का मागत आहे. इतकं ते सांगितलेली गोष्ट का त्यांनी सिरियसली घेतली असं इथे श्यामला म्हणायचं आहे. यशवंत वाचणार नाही असे वाटले. 9च्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे. आई, मला आईजवळ ठेवा, तो क्षीण आवाजात म्हणाला. आता यशवंताची तब्येत इतकी बिघडत चाललेली होती की तो आता वाचणार नाही असं सगळ्यांना वाटायला लागले होते. आणि रात्रीच्या 9च्या सुमारास त्याचे दुखणे अगदीच जास्त झाले होते. आणि आई, मला आईजवळ ठेवा असं तो अगदी क्षीण म्हणजे अगदी हळू आवाजात म्हणाला. तर त्यावर आई काय म्हणाली, माझ्याजवळच आहेस बाळ तू. वास्तविक पाहता यशवंत हा आईच्याच जवळ होता, आईच्याच मांडीवर होता आणि म्हणून आई त्याला म्हणते की बाळ तू माझ्याजवळच आहेस. अशक्त व आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते. तिच्या डोळ्यात पाणी आले होते. आता आपण जो प्रकार बघितला शेळीचा डाळीचा, त्यामध्ये श्यामनी सांगितलेलं आहे की आईला सांधेदुखीचा त्रास होता, त्याच्यामुळे ती अशक्त झालेली होती, ती आजारी होती. आणि तरीसुद्धा जो मरणाच्या दारी गेलेला, मरणोन्मुख म्हणजे मरणाच्या समोर उभा असलेला यशवंत, त्याचे डोके आईने आपल्या मांडीवर घेतलेले होते. आईला आधीच जो जॉईंट्स पेन होता तो तिला सांधेदुखी झालेली होती आणि तरीसुद्धा तिने डोके मांडीवर घेतलेले होते. आणि तिच्या बाळाच्या त्या असह्य वेदना पाहून तिच्या डोळ्यात पाणीसुद्धा आलेले होते. आई, माझे डोके खाली ठेव हो, तुझी मांडी दुखेल, तुझे सांधे दुखतात, यशवंत खोल आवाजात म्हणाला. यशवंताला इतक्या असह्य वेदना होत होत्या तरीसुद्धा त्याला आईची काळजी पडलेली की आई, तू माझं डोकं खाली ठेव, तुला सांधेदुखीचा त्रास आहे, तुझी मांडी दुखेल, तुझे सांधे दुखतात. यशवंत अतिशय वेदनादायी आवाजामध्ये, खोल आवाजामध्ये आईला म्हणाला.
आणि हे ऐकून आईचे हृदय गहिवरले. तिला अगदी दाटून आलं, रडायला आलं तिला. नाही हो बाळ दुखत सांधे, मला काही होत नाही. आई काय म्हणते आपल्या बाळाला की माझे सांधे नाही दुखत, मला काहीही होत नाही. मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो. मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते. माझी मांडी नाही हो दुखत, तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खुपत असतील, असं आई म्हणाली. आई अशक्त झालेली होती. आई अगदी शरीराने हडकुडी झाली होती आणि म्हणून माझ्याच मांडीची हाडे तुला खुपत असतील, असं आई यशवंताला म्हणाली. कारण यशवंताला असं वाटत होतं की माझ्या डोक्यामुळे आईची मांडी दुखत असेल. पण आई त्याला सांगते की बाळा, तुला इतक्या असह्य वेदना होत आहेत, त्याच्यासमोर हे माझे दुखणे काहीच नाही. आणि तुझ्या दुखण्यापुढे किंवा मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे हे टिकत नाही. आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला, आई तू आपली माझ्याजवळ बैस म्हणजे पुरे, तू जवळ असलीस म्हणजे झाले. त्या दोघांच्या संभाषणामध्ये शेवटी निष्कर्ष असा म्हणतो की यशवंत आईला म्हणतो की तुझी मांडी दुखेल म्हणून तू फक्त माझ्याजवळ बस, तेवढंच माझ्यासाठी पुरे आहे. यशवंताचा एक एक शब्द आईच्या व आम्हा सर्वांच्या हृदयास घरे पाळीत होता. घरे पाळीत होता म्हणजे हृदयास छिद्र पाडत होता किंवा हृदयाला अगदी वेदना देत होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली, कारण आदल्या दिवशी आई यशवंताला रागवली होती. भरून आले तिचे डोळे म्हणजे तिच्या डोळ्यांमध्ये पाणी आले. भरून आला ऊर म्हणजे हृदय, तिचं मन भरून आलं, तिला रडायला आले. तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले म्हणजे त्याची पापी घेतली. त्या म्लान होणाऱ्या मुखकमलावर अश्रुसिंचन केले. म्लान म्हणजे जो आता अगदी निस्तेज, ज्यावर काहीही हावभाव नाही, कुठलेही फिलिंग्स नाही, अशा त्या म्लान होणाऱ्या मुखकमलावर म्हणजे चेहऱ्यावर अश्रुसिंचन केले. म्हणजे आईच्या डोळ्यातील अश्रू हे त्या यशवंताच्या चेहऱ्यावर पडले. ते पहा, प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परम भक्तीने प्रेमाने त्याने पाहिले. कारण यशवंताचा शेवटचा क्षण जवळ आलेला होता. तर जसे आईने अश्रुसिंचन त्याच्या चेहऱ्यावर केले तसंच त्याने डोळे उघडले. त्या डोळ्यांमध्ये अतिशय प्रेम होतं. त्याचे ते प्रेमळ डोळे आईकडे परम भक्तीने आणि प्रेमाने पाहू लागले. आणि त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हास सोडून गेला. असा हा त्या आईचा आणि मुलाचा संभाषण चालू होतं. त्या संभाषणामध्ये इतरांना सुद्धा अतिशय त्रास होत होता. इतरांच्या हृदयाला घरे पडीत होते, त्यात रडायला येत होतं. शेवटी आईचे जेव्हा अश्रू त्याच्या यशवंताच्या चेहऱ्यावर पडले, त्याच्यानंतर त्यांनी अगदी प्रेमाने आईकडे बघितले आणि शेवटी राम राम म्हणत यशवंत सगळ्यांना सोडून देवाच्या घरी निघून गेला. आता या प्रकरणामध्ये समोर काय होणार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.